व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना माझे नमस्कार. मॅडमचे गुरु त्यांनाही माझा नमस्कार. मॅडम बद्दल सांगायचं तर फार कमी आहे. सर्व इथे उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी यांनाही मंगलपूर्वक मैत्री. आज सुंदर सुंदर नटून आलेल्या आहे आणि मी आज मॅडमची माझा सिंबॉल देऊन मॅडमची नजर काढत आहे मी, कारण मॅडम आज खूप सुंदर दिसत आहे. आज प्रत्यक्षात भेटले आहे मला आणि मॅडमनी जो मला सिंबॉल शिकवला आहे तो मी त्यांना दिलेला आहे. टच उडा. आज माझं नाव अंजली भास्कर आहेरे. मी माझं नाव पूर्ण नेहमी काम सांगते कारण भास्कर माझ्या मिस्टरांचं नाव आहे. त्यांनी फी भरली म्हणून मी आज इथे आहे, मॅडमशी जॉईन आहे. त्यामुळे मी मॅडम सर त्यांचा मी श्रेय देते. मी नाशिकचे आहे. मॅडम आज माझा प्रवास सांगायचा म्हणजे की माझे वडील त्यांचं देहांत झालं. मी खूप दुःखी होती. मला फेसबुक इंस्टाग्राम यापूर्वी अजिबात आवडत नसायचं. मी म्हणायचे मला व्हॉट्सअपवरच वेळ देता येत नाही तर मी इंस्टाग्राम आणि फेसबुक कशाला ओपन करू आणि कसा वेळ देऊ. पण माहिती नाही, मुलांना असं वाटलं की आई तू एवढी दुःखी झालेली आहे, आई पण आजारी होती तेव्हा, तर तुला थोडंसं इंस्टाग्रामवरती खूप छान छान माहिती मिळते, तू ते अकाउंट ओपन कर. मुलांनी मला ते अकाउंट ओपन करून दिलं आणि माहिती नाही का अचानक रेकीच्या रील्स यायला लागल्या वेगवेगळे. मग मी बघत राहिली आणि नेमकं असं झालं की मी यापूर्वी आधी असं नेहमी म्हणायचे की अरे कुणाचा तरी कॉल आला आणि आपण ज्याची आठवण काढतो त्या व्यक्ती आपल्या घरी येतात किंवा कॉल येतो तेच काहीतरी रेखी बरं का, एवढंच माहिती होतं. एवढं यापैकी पण ते अर्थ काहीच माहिती नव्हता. हा आत्ता मला समजलं की मी ते नेहमी का सांगायचे, कारण युनिव्हर्सने मला चूज केलेलं होतं तेव्हा वाटतं. फक्त मध्ये मला देवदूत कोण होतं ते देवदूत माझ्या ज्योती पवार मॅडम होत्या.